चला तर मंडळी, आज नाश्त्यात असणारे ढोसे छान असे मस्त पा. आणि आज ना संध्याकाळचा स्वयंपाक नसणार आहे. तर का नसणार आहे ते पुढे समजेलच तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ढोसे म्हटलं ना तर बघा, घरात असा आनंद असतो. ढोसे एक आणि पोहे एक असं. तर छान असे ढोसे तयार आहेत मस्त. तर पहा, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि डोसा. तर या नाश्ता करायला. आणि सईची टिकली कशी वाटली नक्की सांगा बघा. आणि आजकाल तिला ना अशा मोठ्या टिकल्या आणि असं साईडने टिकल्या लावल्याच पाहिजे, असं तिला आवडायला लागलंय. तर बघा, ऋतूचा सकाळचा अभ्यास झाला ना की सगळं जाग्यावर. पहिलीलाच आहे पण घरी 2-2 पेन. शाळेत पेन्सिल पण घरी पेन. आणि दादा अभ्यास करत असला का ही पण बॅग घेऊन येणारच. तिला आवडतं दादा बरोबर अभ्यास करायला. सई जागी होती ना तोपर्यंत म्हटलं चला भांडी वगैरे घासून घ्यावं. आणि किचन आवरा, भांडी घासा. रोज रोज खरंच खूप कंटाळा येतो, पण असं करायला तर पाहिजेच. आणि ना काय होतं, सई झोपली ना की मला जमत नाही, कारण आवाज येतो ना भांड्यांचा. ती लगेच उठती. त्याच्यामुळे ती जोपर्यंत जागी आहे ना तोपर्यंत आपलं भांड्यांचं काम करून घेते. तर ऋतू शाळेत पण गेलाय सगळं आता. तो गेल्याच्या नंतर तिला ना मी ऍपल खायला दिलंय, तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावं. भांडी घासून झाली की लगेच झाडून पण घ्यायचं, कारण मग नंतर तिला पण झोपवायचं असतं ना. त्यामुळे तर पहा, झोपली इथं आणि हळूच उठते, नाही तर ना लगेच उठते ती. तर मग बाकीची कामं करून घेते. आणि आज ना 3 वाजताच पाणी आलतं. 4चं पाणी 3ला चालतं. आणि पूर्ण पाणी वगैरे मारून घेतलं आणि तुळस वगैरे धुवून घेतली. का ते तुम्हाला लॉंग व्हिडिओ मध्ये समजेलच की आता उद्या असणार आहे आपल्या तुळशीचं लग्न. तर त्यामुळं आवरते सगळं पुढचं. आणि मागं ना हे काहीतरी मशीन वेगळंच चालू होतं. मका होती ना शेतातली, ती निघून गेलती. तर हे काय मला पण नाही माहित, तुम्हाला कोणाला माहित असेल तर नक्की सांगा. तर बघा, हे अशी मका घालत होते त्यात. आणि सई उठली होती आणि गव्हाचं पीठ संपलेलं होतं. तर म्हटलं चला दळण करून घ्यावं, कारण ऐकून फक्त येताना बाजरीचं आणलं होतं पीठ ना. तर बघा, सई उठली, नांकेट खाती पहा आणि तुम्हाला हाय करतीये. आणि आज तुम्हाला म्हटले होते संध्याकाळचा स्वयंपाक नसणार आहे. तर पहा, इथं आम्ही आलोय पूजेला. गल्लीत एका घरी पूजा होती. तर छान जेवण होतं वांग्याचं. असे छान असं कालवण, मस्त भाजी, अशी पुरी, भात, रवा. आणि ऋतू बघा, असा घरी एवढा व्यवस्थित नाही जेवत, पण पंक्तीमध्ये छान जेवतो. मुलांचं तर असंच असतं, एकमेकांची आणि छान जेवतात. तर चला तर मंडळी, आजचा छोटासा मिनी ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.